हा आलूचा पराठा कोणाला आवडत नाही असं नाही, लहान मोठे सर्वांच्याच आवडीचा हा आलूचा पराठा असते। अगदी धाब्यावर मिळते तसाच आणि रेस्टॉरंट मध्ये मिळते तसाच आपण हा आलूचा पराठा बनवत आहे। तर आलूचा पराठा परफेक्ट बनवण्यासाठी आपल्या कोणकोणत्या चुका टाळल्या पाहिजे हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि मधात स्किप करू नका। तर मी जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मी इथं 4 आलू घेतले, जे मोठे मोठे कट करून घेतले, एकाचे 2च आलू करून घेतले आणि कुकरला याच्या 3 शिट्ट्या मी करून घेतल्या। कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचं। आलू आपल्याला अगदी सॉफ्ट असा शिजवून घ्यायचा, त्यामुळे 3 शिट्ट्या आपल्याला याच्या करून घ्यायच्या आणि कुकर थंड झाल्यानंतरच आपल्याला कुकरचं झाकण खोलायचं आहे। तर त्यानंतर मी इथं आलू हे शिजवून घेतले, अगदी सॉफ्ट असे आलू शिजवून घेतले। थोडेही दाढे आलू आपल्याला ठेवायचे नाही, जेणेकरून जर हा आलू जर थोडा दाढा राहिला तर हा पराठा आपला फाटते, त्यामुळे आलू अगदी सॉफ्ट शिजवून घ्यायचे। आलू इथं मी शिजवून घेतले आणि ते आलूचे पूर्ण टर्फल इथं काढून घेतले। त्यानंतर एका कढईमध्ये 1 चम्मच तेल टाकून घ्यायचं। पराठ्यामध्ये तेल जास्त टाकायचं नाही, 1च चम्मच आपल्याला तेल टाकून घ्यायचं। त्यानंतर अर्धा चम्मच मोहरी टाकून घेतली। मोहरी छान तडतडली की अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं। त्यानंतर अद्रक 1 चम्मच किसून घेतली, 1 हिरवी मिरची बारीक कट करून घेतली। एकदा आपल्याला छान चम्मच देऊन घ्यायचा। त्यानंतर मध्यम आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतला, तो यामध्ये टाकून घ्यायचा। पराठ्यामध्ये आपल्याला पराठ्याचं जेव्हा आपण सारण बनवतो तेव्हा अगदी 1च चम्मच तेल टाकायचं। तेल आपल्याला जास्त टाकायचं नाही, तेल जर जास्त झालं तर पराठा तेलामुळे सुद्धा फुटते। नंतर आपण थोडा 5-7 कढीपत्त्याचे पानं टाकून घेतले। एकदा कढीपत्त्याचे पानं छान तडतडले की त्यानंतर 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकून घेत आहे, अर्धा चम्मच हळदी पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला। गरम मसाला पराठ्यामध्ये नक्की टाका, कारण चव अगदी धाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल येते। त्यानंतर अर्धा चम्मच धनिया पावडर टाकून घेत आहे। धनिया पावडर आणि गरम मसाला हा तुम्ही नक्कीच टाका, कारण याने टेस्ट पराठ्याला खूप छान येते। तर एकदा परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे आलू शिजवून घेतले ते यामध्ये टाकून घ्यायचे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि मॅशरच्या सहाय्याने अगदी बारीक असं मॅश करून घ्यायचं। जर तुमचा कदाचित आलू सॉफ्ट शिजले नाही तर काय करायचं, हे आलू पूर्ण आपल्याला बारीक खिसणीने खिसून घ्यायचे, जेणेकरून आलूचा पराठा फुटणार नाही आणि अगदी सॉफ्ट असं आपलं सारण तयार होईल। तर त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि मिक्स करून घ्यायचं आणि सारण पूर्ण थंड करून घ्यायचं आपल्याला, त्यानंतरच याचे पराठे बनवायचे। तर मी इथं कणिक भिजवून 10 ते 15 मिनिटं झाले होते। 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे कणिक भिजवून ठेवायचं, त्यानंतरच याचे पराठे करायचे। आणि कणिक भिजवताना 1 चम्मच तेल त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि नंतर आपल्याला सॉफ्ट असं कणिक भिजवून घ्यायचं। जर तुम्ही पोळीसाठी थोडं सख्त लावत असाल तर पराठ्यासाठी अगदी सॉफ्ट असं कणिक लावून घ्यायचं। तर इथं मी कणिक छान मिक्स करून घेतलं। त्यानंतर लिंबाच्या साईजचा गोळा बनवून घ्यायचा एक आणि छोटी पोळी लाटून घ्यायची, जशी आपण पुरी लाटतो तशा प्रकारे, पण ही जाडी लाटायची आणि मधात लाटायची नाही, तर साईडला आपल्याला याचे काठ लाटून घ्यायचे। आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आलूचं सारण भरायचं। यांनी पराठा अगदी एक सारखा तयार होते आणि कुठे जास्त कणिक असल्यासारखं वाटत नाही, एक सारखा पराठा आपला तयार होते। तर लिंबाच्या साईजचे छान सारण घेतलं, त्याचा एक छोटा गोळा बनवून घेतला आणि कणिक यामध्ये टाकून आपण जशी पुरणपोळी बनवतो तसा आपल्याला हा छोटीशी पोळी बनवून घ्यायची। त्यानंतर हातावरच छोटी पोळी करून घ्यायची, नंतर लाटण्याने सुद्धा थोडी हलकी पोळी लाटून घ्यायची आणि लाटताना अगदी हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा। जास्त पातळ करायचा नाही, तर थोडा जाडसरच हा पराठा ठेवायचा। थोडं कणिक जास्त लावायचं, जेणेकरून पराठा हा चिपकत नाही। तर थोड्या हलक्या हाताने मी पराठा इथे लाटून घेतला। पराठा अगदी जाडच ठेवलेला आहे, जास्त जाड नाही तर जास्त पातळ नाही। जास्त पातळ पराठा करायला गेला तर पराठा लगेच फुटते, त्यामुळे थोडा जाडच ठेवायचा पराठा। त्यानंतर तवा घ्यायचा, तव्याला आपल्याला सर्वात पहिले थोडं तेल टाकून घ्यायचं आणि छोटासा कणकेचा गोळा घ्यायचा आणि तेल पूर्ण तवा आपल्याला पूर्ण तेलाचा ग्रीस करून घ्यायचा। ते तुमचा नॉनस्टिक असो, लोखंडी तवा असो, कोणताही तवा असो, असा पहिले थोडा ग्रीस करून घेतला की पराठा तव्याला चिपकत नाही। तरी मी इथं छान ग्रीस करून घेतला तवा। त्यानंतर 1 चम्मच तूप यावर टाकून घ्यायचं, तुम्ही तूप ऐवजी बटर सुद्धा टाकू शकता।
किंवा तूप आणि बटर जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तेल सुद्धा यावर टाकू शकता. त्यानंतर आपण बनवलेला पराठा यावर टाकून घ्यायचा आणि एक साइड पूर्ण भाजेपर्यंत आपल्याला हा पराठा पलटायचा नाही. जास्त वेळ तुम्ही पराठा पलटत गेला तर तेव्हा सुद्धा हा पराठा फाटतो. तर त्यामुळे पराठा आपला एक साइड पूर्ण भाजेपर्यंत आपल्याला हा पलटायचा नाही. तर परत एक वेळेस मी परत वरतून 1 चम्मच तूप टाकून घेतलं आणि पूर्ण साइड भाजेपर्यंत हा पराठा पलटला नाही. त्यानंतर तशाच प्रकारे दुसरा सुद्धा पराठा तुम्हाला बनवून दाखवते. पण कणिक जास्त घ्यायचं नाही, जास्त मोठा आपल्याला गोळा घ्यायचा नाही, अगदी लिंबाच्या साईजचाच घ्यायचा. आणि ही छोटी पोळी लाटताना आपल्याला मधात लाटायची नाही, तर साईडच आपल्याला लाटून घ्यायची. तर अशा प्रकारे छोटी पोळी एक लाटून घेतली. त्यामध्ये आपण जसं पुरण भरतो तशा प्रकारे हे सारण भरून घ्यायचं. सारण भरताना सुद्धा छोटा हातावर गोळा बनवून घ्यायचा आणि नंतर यामध्ये सारण भरायचं. अशा प्रकारे आणि जे हे वरती कणिक निघतं हे आपल्याला एक्स्ट्राचं कणिक काढून घ्यायचं. जर तुम्ही हे कणिक त्यामध्येच लावलं तर कणकेचा जागीच एक गोळा तयार होते आणि थोडं कणिकच लागते पराठा खाताना. त्यामुळे हे एक्स्ट्राचं कणिक आपल्याला काढून घ्यायचं आणि असंच हाताच्या साहाय्याने आपल्याला परत एकदा कणकेची छोटी पोळी करून घ्यायची. हातात थोडा हाताने सुद्धा प्रेस करायचं जेणेकरून याचा एअर निघून जाते आणि पराठा अगदी फाटत नाही. पराठा भाजताना गॅसचा फ्लेम लो टू मीडियम ठेवायचा, जास्त ठेवायचा नाही, नाहीतर पराठा लगेच जळते आणि थोडा कच्चा सुद्धा लागते. तर हलक्या हाताने छान परत एकदा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा. बघू शकता कुठेही पराठा हा असा फाटलेला नाही. तुम्ही अशा पद्धतीने पराठा जर बनवला तर पराठा तुमचा अजिबात फाटत नाही आणि अगदी जसा धाबामध्ये मिळते तसाच हा पराठा तयार होते. त्यानंतर पहिल्या पराठ्याला मी 1 ते 1.5 मिनिटं छान एक साइड भाजून घेतलं. याने पराठा अगदी खरपूस भाजले जाते आणि कच्चा लागत नाही. त्यामुळे पराठा भाजताना गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आणि एक साइड तरी अर्धा मिनिटं तरी भाजून घ्यायची. तर इथं पहिला पराठा मी भाजून घेतला. दुसऱ्या पराठ्याच्या वेळेस सुद्धा 1 चम्मच तूप टाकून घेतलं आणि पराठा तशाच प्रकारे छान भाजून घेतला दोन्ही साइड. तुम्हाला तूप बटर आवडत नसेल तुम्ही तेलामध्ये बनवला तरी चालते हा पराठा. तर बघू शकता दोन्ही साइड मी छान भाजून घेतल्या. पराठा अगदी फुलते छान सुद्धा हा आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागते. असा थोडा वेळ जास्त भाजून घेतला की. फक्त गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा. हा दह्यासोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता, अगदी टेस्टी लागते.